भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पलफेक करणाऱ्या आंदोलकांवरती गुन्हे। इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर चप्पलफेक झाली होती। समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर त्यांच्या अंगावरती कपडेही शिल्लक राहिले नसते, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। पडळकर यांच्यावरती झालेल्या चप्पलफेकीविरोधात ओबीसी समाज आक्रमक, घटनेचा निषेध म्हणून आज इंदापूर बंदची हाक। सोलापूरमध्ये संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक, एका कार्यक्रमात जात असताना अज्ञातांकडून चप्पलफेक, नारायण राणे जिंदाबाद अशा चप्पलफेकीनंतर घोषणा। परभणीच्या सभेत खासदार श्रीकांत शिंदेंना दाखवले काळे झेंडे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा आंदोलक आक्रमक। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू, राज्यातल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात विधानसभेत चर्चा होणार। थोड्याच वेळात शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात। ही सुरुवात खरं तर झालेली आहे। आज शिंदे गटाच्या उदय सामंत आणि दीपक केसरकरांची साक्ष नोंदवली जाते। नागपूर विधान भवनावरती काँग्रेसचा धडक मोर्चा, विविध मागण्यांसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी ते विधिमंडळापर्यंत मोर्चाचं आयोजन। आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा नागपूरमध्ये, रोहित पवार हिवाळी अधिवेशनात भाग घेणार। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज नागपूरमध्ये, हिवाळी अधिवेशनात दोघेही सहभागी होतील। ठाकरे गटाच्या धारावी बचाव मोर्चाचा टीजर प्रदर्शित, येत्या 16 डिसेंबरला ठाकरे गटाचा धारावी रिडेव्हलपमेंट प्लान विरोधात अदानी कार्यालयावरती महामोर्चा। कुणी एकमेकांच्या ताटातलं खाण्याचा प्रयत्न करू नये, मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। सुहास कांदेंनी 200 रुपये देऊन माणसं गोळा केली, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सुहास कांदेंवरती हल्लाबोल। तर सुषमा अंधारेंकडून आमदार सुहास कांदेंवरच्या गुन्ह्याचं वाचन, पहिला वार आम्ही करत नाही, सगळे चक्रवार व्याजासहित परत करतो, अंधारेंची टीका। नाशिकच्या मनमाडमध्ये सुषमा अंधारेंना कांदे समर्थकांचा विरोध, सुहास कांदेंच्या संपर्क कार्यालयासमोर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी, अंधारेंची गाडी पुढे जातात घोषणाबाजी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व समाजाला न्याय देणारे मुख्यमंत्री, श्रीकांत शिंदेंचं विधान। त्यात आमच्याकडे खानपण आणि बाणपण, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा नागपूरमध्ये, विद्यापीठ परिसर ते जव्हार वसतिगृहापर्यंत मशाल मार्च। रोहित पवारांनी अजित पवार होण्याचा प्रयत्न करू नये, अमोल मिटकरींचा रोहित पवारांना टोला। रोहित पवार कधीपासून राज्याचे बडे नेते झाले की त्यांच्या वक्तव्यावर आम्ही भाष्य करावं, मंत्री विखे पाटलांची टीका। पंतप्रधान मोदींची हुकुमशाही नष्ट करण्याची प्रकाश आंबेडकरांची परखड भूमिका, प्रकाश आंबेडकर जितका मोदींवरती हल्लाबोल करतात तितक्या परखड पद्धतीनं कुणी करत नाही, संजय राऊतांचं विधान। आज गोपीनाथ गडावरती सामाजिक सेवा उपक्रमांनी साजरी होणार लोकनेते गोपीनाथ मुंडेंची जयंती, 12 डिसेंबरला जन्म घेणाऱ्या बालकांच्या मातांचा सन्मान होणार आहे, रक्तदान, श्रमदान आणि अन्नदानाचंही आयोजन। नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून पूर्वपदावर येणार, कांदा लिलाव बंद ठेवणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याच्या सहकार विभागाच्या इशाऱ्यानंतर लिलाव पूर्ववत होणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये, आज चांदवडमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत रास्ता रोको आणि सभेचं आयोजन। महायुतीचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं आश्वासन। केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला, कांदा निर्यात बंदी मागे घेण्यासाठी प्रयत्न करू, आंदोलकांना भारती पवारांचं आश्वासन। कांद्याच्या मुद्द्यावरनं सरकार कोसळण्याचा इतिहास सरकारनं विसरू नये, रविकांत तुपकर यांचा सध्याच्या सरकारला इशारा। कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मितीवरचा सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा काटा काढणारा, सोलापूरच्या एका शेतकऱ्यानं व्यथा मांडली। मनोज जरांगेंची आज धाराशिवच्या मागणी, लातूरच्या मुरुड आणि बीडच्या अंबाजोगाईमध्ये सभा। आरक्षणाशिवाय मराठा समाजाकडे आता पर्याय नाही, आरक्षण घेण्याची वेळ आता जवळ आली आहे, जरांगेंचं वक्तव्य। आपल्यातली एकजूट दाखवणं गरजेचं, लढाई अंतिम टप्प्यात, जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन। येवल्याचा माणूस योग्य नाही, काहीही बोलत सुटतात, नाव न घेता जरांगेंची मंत्री छगन भुजबळांवरती टीका। सरकार आपल्याला शत्रू समजते, आपण चूक काय केली आहे, मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। आरक्षणाचा हक्क मागतोय, मराठा समाजाला कमजोर समजू नका, जरांगेंचा इशारा। एकीकडे लेकरू म्हणायचं आणि दुसरीकडे दगड मारायचे हे जरांगेंचं काम, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची जरांगेंवरती टीका। जरांगे पाटलांनी भावनेच्या भरात वाहत जाऊ नये आणि फडणवीसांबद्दल वक्तव्य टाळावं, मंत्री विखे पाटलांचा सल्ला।
छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। गेल्या 47 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। मराठा आणि ओबीसी ही सगळी भावंड आहेत, मात्र आता मराठा आणि ओबीसींमध्ये दरी निर्माण होत चालली आहे। हे पाहून छत्रपतींचा वंशज म्हणून वेदना होतात। संभाजीराजेंची प्रतिक्रिया। वर्ध्याच्या आर्वीमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अदिती तटकरेंची हजेरी। वर्ध्यात महिलांना रोजगारासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज, अदिती तटकरेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंना सरकार गेल्याचं आणि पक्ष सांभाळू न शकल्याचं वैफल्य, विखे पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला। 4 राज्यात आमचा पराभव, मात्र कपडे झटकून पुन्हा कामाला लागू, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। भिवंडीमध्ये भाजपच्या संवाद कार्यक्रमात बॅनरवरती उलटा तिरंगा, तर भाजप सगळंच उलटं करायला निघालंय, जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला। कांदा उत्पादकांचा प्रश्न सोडवण्यासाठी गिरीश महाजन गेले होते का? एकनाथ खडसेंचा सवाल। उदो करायचा आणि शब्द पाळायचा नाही, महाजनांची स्टंटबाजी, खडसेंची टीका। सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपच लढवणार, आमदार जयकुमार गोरेंचा दावा। महायुतीत साताऱ्यातील जागावाटपाचा तिढा कायम, अजित पवारांच्या दाव्याला साताऱ्यामधनं आव्हान। दौंडमध्ये भव्य शेतकरी मेळावा आणि जाहीर सभेचं आयोजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची उपस्थिती। राज्यात पुढचे 2 दिवस तापमान वाढीची शक्यता, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात थंडीची प्रतीक्षाही वाढली। समृद्धी महामार्गावरनं वर्षभरात 58 लाख वाहनांचा प्रवास, 422 कोटी 9,79,000 रुपयांचा महसूल जमा। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा रुग्णसेवेचा चढता आलेख, अवघ्या 1 वर्ष 5 महिन्यात तब्बल 156 कोटींपर्यंत अर्थसहाय्याचं वाटप। वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे तूर पिकावरती बुरशीजन्य आजारासह कीड अळ्यांचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत। बीड जिल्ह्यात रब्बी हंगामात 3.25 लाख हेक्टरवरती पेरणी, 5 लाख हेक्टर क्षेत्राचा पीक विमा भरल्याची माहिती समोर, जिल्ह्यातील कृषी खातं सतर्क। राजू शेट्टींचा सांगलीमधल्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यासमोर रात्रभर मुक्काम, गेल्या 20 तासांपासून स्वाभिमानीचं ठिय्या आंदोलन। सांगलीमध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक, कार्यकर्त्यांचा वसंतदादा कारखान्याच्या गेट तोडण्याचा प्रयत्न, पोलीस आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते यांच्यात झटापट। सांगलीमध्ये 11 कारखाने आमदार जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नियंत्रणात, राजू शेट्टींची माहिती। या आमदारांमुळे ऊस दराचा प्रश्न सुटत नसल्याची टीका। कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगलीच्या कारखानदारांनी दर द्यावा, राजू शेट्टींची मागणी। सांगलीचे जिल्हाधिकारी कारखानदारांची बाजू घेतात, आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, शेट्टींचा इशारा। अहमदनगरच्या दौंडमधील स्वतंत्र प्रांत कार्यालयाचं उद्घाटन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत कार्यक्रम। नांदेडमधल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला खासदार चिखलीकरांची भेट, गेल्या 21 दिवसांपासून उपोषण सुरू। अहमदनगरच्या रांजणगावमध्ये महिलांचं आमरण उपोषण, निळवंडे धरणाच्या कालव्यातनं अंजनापूर गावाचा पाझर तलाव भरून देण्याची मागणी। दिघे साहेबांना कल्पना होती की कधीतरी राम मंदिर होणारच, ते स्वप्न आता पूर्ण होत आहे, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। अयोध्येला जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। अनघा घैसास यांच्या सौदामिनी हँडलूम्स या संस्थेला अयोध्येतील प्रभू रामचंद्रांसाठी वस्त्र तयार करण्याची जबाबदारी। या पार्श्वभूमीवर पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयात 2 धागे राम के या कार्यक्रमाचं आयोजन। 2 धागे श्रीराम के लिए या उपक्रमाचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते शुभारंभ, पण कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्यामुळे इराणींनी भाषण टाळलं। 300 रामभक्तांच्या मीरा भाईंदर ते अयोध्या पदयात्रेची सुरुवात, 21 जानेवारीला सर्व यात्रेकरू अयोध्येत पोहोचणार। शालेय पोषण आहाराच्या तांदळाची काळ्या बाजारामध्ये विक्री करण्यासाठी नेण्यात येणारा ट्रक नाशिकच्या दाभाड इथल्या ग्रामस्थांनी पकडला, 227 गोण्या तांदूळ पोलिसांकडून जप्त। डिसेंबरची 10 तारीख उलटून गेली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही, वेतन वेळेत मिळत नसल्यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक संकटात। वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शेकडो चालकांना ई चलानद्वारे दंड, बेशिस्त वाहन चालकांकडून 15,24,19,000चा दंड वसूल। मुंबईत दररोज 7 गुन्ह्यांची नोंद, एनसीआरबीच्या अहवालातनं माहिती समोर, गुन्ह्यांच्या संख्येत दिल्लीनंतर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर। बोरिवली पूर्व देवीपाडा मेट्रो स्टेशनच्या खाली मिक्सर गाडीचा अपघात, अपघातानंतर गाडीला आग लागली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। भंडाऱ्यामधल्या साकोलीच्या सेंदूर वाफा इथे तणसाच्या ढिगाला आग, अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण। टायर फुटून 4 चाकी वाहनाची 2 दुचाकींना धडक, 4 जण गंभीर जखमी। भंडारा लागती राष्ट्रीय महामार्गावरच्या
गुंधारा फाट्यावरची घटना. जमावाच्या हल्ल्यामध्ये संशयित आरोपी अण्णा वैद्य याचा मृत्यू. अकोले तालुक्यातल्या सुगाव गावातली घटना. कौटुंबिक वादातनं पत्नीकडनं पतीची हत्या. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातली घटना. पतीच्या अंगावरती ज्वलनशील पदार्थ टाकून हत्या केल्याचं समोर. जळगावमध्ये चॉपरनं वार करत तरुणाची निर्घृण हत्या. 2 जण जखमी. जुन्या वादातनं हत्या झाल्याचं स्पष्ट. नाशिकवरनं छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या शिवशाही बसला आग. सर्व प्रवासी आणि चालक वाहक सुखरूप. पालघरच्या वाडा तालुक्यामध्ये महावितरण विभागाचा भोंगळ कारभार समोर. विद्युत प्रवाह सुरळीत करताना झटका लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू. वाशिम नगरपालिका संकुलातील मेडिकलचा स्लॅब कोसळला. मेडिकल चालकाचे प्राण थोडक्यात वाचले. ओशो आश्रमातल्या भूखंड विक्रीला परवानगी नाकारली. धर्मादायासह आयुक्तांचा निर्णय. सिंधुदुर्गच्या मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी. किल्ल्यावरती नव्यानं उभारलेल्या शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक आणि शिवप्रेमींची रीघ. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी इथे महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन. विजय वडेट्टीवारांनी घेतला होता पुढाकार. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याच्या मुद्द्यावरनं मनसे आक्रमक. चेंबूरच्या क्युबिक मॉल थिएटरबाहेर बॅनरबाजी. यवतमाळच्या गोंड समाजातील विद्यार्थ्यांसाठी 15,000 भाषाकोशांची निर्मिती करणार. आमदार संदीपान धुर्वे यांचं आश्वासन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.